चला आता असं बनवा आणि आपल्या लेकरांना खाऊ घाला आणि म्हणा हॅपी कुकिंग. हे बघा, ही अख्खी मसूरची डाळ आणि आपण थोडीशी तुरीची डाळ टाकली होती ना, तर आता ही चांगली शिजली. ही बघा, आणि ही मी ह्यानी हटून घेतली. आपल्याला काय या डाळीची पेस्ट नाही करायची, हिला फक्त मोकळी केली आहे. हे बघा, ही सगळी मोकळी झाली. हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, फोडणी असते. तर आपल्याला फोडणी चांगली द्यायची आणि ही फोडणीची काही घाई गडबड करायची नाही आहे. आपली डाळ वगैरे सगळी रेडी असते, फक्त आपल्या फोडणीच्यामुळं नाही का आपली सगळी भाजी फिसकटून जाते. त्याच्यामुळे फोडणी एकदम मन लावून द्यायची. आता बघा, मी इकडे ठेवलं हे पातेलं तापायला. याच्यामध्ये आता मी 2 पळी तेल टाकणार आहे. हे तेल गेलं. इकडं बघा, मी एकच कांदा घेतला आहे आणि ह्या 5 मिरच्या आहेत. या बघा मी कशा कापल्यात, ना बारीक आहेत ना मोठ्या आहेत, अशा मध्यम. आणि हा आहे 4 अख्खे कांदे. ते मी असे म्हणजे गावरान आहेत ना, तर मी थोडेसे सोलून घेतलेले आहेत. सहसा मी ना गावरान सोलत नसते, हाताने चोळून काढत असते. हे बघा, तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही उडदाची डाळ आहे. मी किती घेतलेली आहे ते बघा आता तुम्ही. गेली तेलामध्ये. हे बघा, ही मोहरी 1 चम्मच गेली तेलामध्ये. आता यांना चांगलं तडतडून द्या. मग आपल्याला जिरे टाकायचे आहेत. बघा, आता हे चांगलं नाही का तडतडायला लागला आणि आपली उडदाची डाळसुद्धा पांढऱ्याची काय झाली, आता ब्राऊन व्हायला लागली ना. आता ह्या स्टेजला काय करायचे, आपल्याला जिरे टाकायचे. हे गेले जिरे. हे बघा, आता हे चांगलं तडतडून द्यायचं. आता हा कांदा घ्यायचा आणि स्वाहा करायचा. घ्या भाजून आता चांगला. आता हा लसूण आहे ना, तो सुद्धा आपण काय करायचा, चांगला ठेचून घ्यायचा. हे बघा, हा भरपूर लसूण टाकला तेलामध्ये. आता चांगलं परतून घ्यायचं याला. आणि कसं झाला पाहिजे, ब्राऊन झाला पाहिजे, गुलाबी गुलाबी. गुलाबी साडीमध्ये काय गाणं आहे ते, तसं करायचं. बघा, रंग सुटायला लागला, दिसला ना. आता या स्टेजला काय करायचं, हिरव्या मिरच्या या आपल्या कधीच्या वाट बघतात ते या गेल्या. आता यांना काय करायचं, चांगलं परतून काढायचं. बघा, आता हे चांगलं भाजून निघालं आहे. काय मेहनत आहे का ह्याला. आपण काय टाकलेलं आहे याच्यामध्ये, फक्त तेल टाकलं, उडदाची डाळ, जिरे मोहरी नेहमीसारखं, आणि कांदा परतला आणि लसूण टाकलं आणि हिरवी मिरची. काय जगाचा मसाला टाकला आहे का. पण आता ह्यानेच बघा तुम्हाला इतकी छान चव येईन की बघा, तुम्ही ते सारखं तुमच्या मम्मीला म्हणाल की बनवा 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 बनवा. हे बघा, आता आपल्याला अँटीसेप्टिक घ्यायची, हळद घ्यायची. ती टाकली याच्यामध्ये, ती तर जरुरीच आहे ना, त्याला तर आपण स्किप नाही करू शकत. बाकी याच्यामधून आपल्याला ना मिरची घ्यायची आहे, ना धण्याची पावडर घ्यायची आहे, ना काही घ्यायचं आहे. झालं, माझ्याकडे आहे काय, हिरवी मिरची आणि हळद आणि धने. आता आपण फक्त घेतली आहे हळद. आणि आपल्याला पचण्यासाठी महत्त्वाचं हे हिंग. हिंग टाकून द्यायचं. हिंग टाकलं, झालं. आता हे परतत राहिले. अजून एक मसाला टाकायचा आहे, तो म्हणजे तुम्ही खरेदी करून आणा, नाही तर तुमच्या घरामध्ये असणारच. तो म्हणजे सगळ्या बायकांचा आवडतीचा किचन किंग मसाला, तो आपल्याला टाकायचा आहे. हे बघा, आत्ता कसा हा छानसा दिसतोय की नाही तुम्हाला. मस्त भाजलाय की नाही, कच्चा आहे का कुठं. हे बघा, हा किचन किंग मसाला सगळ्या भाज्यांमध्ये थोडासा जातो, पातळ भाज्यां. हा गेला साधारण 1 चम्मच किचन किंग मसाला. झालं. आता ह्याला घ्यायचं परतून आणि शेवटी टाकायची डाळ. ही बघा, ही आपली डाळ केव्हाची दिली टाकून हिला. बघा, ही कलर कसा आलाय, ना लाल आहे ना नीट पिवळा आहे. कसा आहे हा, आवडलं का नाही तुम्हाला. आता ह्याला चांगली कडकडीत उकळी आणून द्यायची. बघा, आता हिला चांगली कडकडीत उकळी यायला लागली आहे. आपण याच्यामध्ये ना टमाटा टाकलाय, ना कढीपत्ता टाकलाय, ना कोथिंबीर. बघा,
आहा, काश तुम्हाला वास याचा सुगंध फोनमधून पाठवला असता. बघा, इतका घमघमाट सुटलाय. पाठीमागून माझी मुलं ये जा करतात.